प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण पाहिलं मॅट्रिसेसचे काही टाइप्स, ज्याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन साइज, डिपेंडिंग ऑन एलिमेंट्स, डिपेंडिंग ऑन सम प्रॉपर्टीज, अशाच पद्धतीने काही स्पेशल टाइप ऑफ मॅट्रिसेस आहेत डिपेंडिंग ऑन सम प्रॉपर्टी. तर त्या ठिकाणी काय आहेत, तर त्या ठिकाणी आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स असेल, इनव्हॉल्युटरी मॅट्रिक्स असेल, नीलपोटेंट मॅट्रिक्स असेल आणि त्यासोबत ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल. याचबरोबर हर्मिशियन्स किंवा हर्मिशियन हे देखील आहेत, परंतु आपण कॉम्प्लेक्स नंबर्ससाठी पाहणार नाहीये. म्हणून जस्ट या लेक्चरमध्ये आपल्याला 4 टाइप्स पाहिजे, ते म्हणजे आयडेम्पोटेंट, इनव्हॉल्युटरी, नीलपोटेंट आणि ऑर्थोगोनल. आता काय आहेत टाइप्स, तर चला पाहूयात. फर्स्ट आपण आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स म्हणजे काय हे पाहून घ्यायचं. एखाद्या मॅट्रिक्सला आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स कधी म्हणायचं आहे, जर एक मॅट्रिक्स ए आहे तर ह्या ए मॅट्रिक्सला आयडेम्पोटेंट कधी म्हणणार आहे, तर ज्यावेळेस आपण त्याचा स्क्वेअर करूयात, म्हणजे एचं ए सोबत मल्टिप्लिकेशन करूयात, तो जर मॅट्रिक्स ए इटसेल्फ येत असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स आहे असं म्हणणार आहे. जसं नंबर्स मध्ये जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे 0चा स्क्वेअर 0 मिळतो, 1चा स्क्वेअर 1 मिळतो. हे दोन असे एलिमेंट्स आहेत की ज्यांचा स्क्वेअर केल्यानंतर ते इटसेल्फ मिळत आहेत. बाकी कोणत्याही एलिमेंट्सच्या बाबतीत, बाकी कोणत्याही नंबरच्या बाबतीत आपण हे असं पाहू शकत नाही की त्या नंबरचा स्क्वेअर केल्यानंतर नंबर इटसेल्फ मिळतं. तर ह्या एलिमेंट्सला आपण म्हणतो आयडेम्पोटेंट एलिमेंट्स, आयडेम्पोटेंट नंबर. तसं मॅट्रिसेसच्या बाबतीत मॅट्रिसेसचा स्क्वेअर केल्यानंतर जर मॅट्रिक्स इटसेल्फ मिळत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स. तर एक एक्झाम्पल घेऊन पाहूयात की कशा पद्धतीने आहे. जर आपण एक एक्झाम्पल घेतलं की या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतला, आयडेंटिटी मॅट्रिक्स 2x2 आपण पाहिलंय की ज्याच्यामध्ये डायगोनलचे एंट्रीज 1 1 आहेत ऑब्वियसली, आणि अदर नॉन डायगोनल एंट्रीज मस्ट बी इक्वल टू 0. देन दॅट स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी आयडेम्पोटेंट. तर हा 2x2 चा आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स आहे. आपण हा मॅट्रिक्स ए घेतला, आता ह्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स जो आहे 1 0 0 1, त्याचाच आपण स्वतःशी मल्टिप्लिकेशन करणार आहोत. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ही कन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहिजे, परंतु आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेणार आहोत. तर कशा पद्धतीने मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे, कधी ते एक्झिस्ट होतं, कधी पॉसिबल होतं, त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, ते आपल्याला पूर्ण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन या लेक्चर मध्ये पाहायचं आहे. आता या ठिकाणी ह्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने येणार आहे, तर ज्यावेळेस आपण दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करतो त्याच्यामध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल होण्यासाठी पहिली गोष्ट लागते ती म्हणजे पहिल्या नंबरच्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज इक्वल असणं. पहिला मॅट्रिक्स जर आपण m/n घेत असेल तर दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज जे आहेत ते ह्या मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे n शी इक्वल असणं मस्ट आहे. म्हणजे दुसरा मॅट्रिक्स n बाय काही असू शकतो, ठीक आहे. तर हे इक्वल असणं मस्ट आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर हे 2x2 चा मॅट्रिक्स आहे, हा देखील 2x2 चा आहे. पहिल्याचे नंबर ऑफ कॉलम 2 आहेत, दुसऱ्याचे नंबर ऑफ रोज 2 आहेत, तर ह्यांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. हे जनरली आपण पाहणार आहे पुन्हा, परंतु या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्यासाठी म्हणून. आता न्यू येणारा मॅट्रिक्स जो आहे तो आपल्याला m/q मध्ये मिळेल जर ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं तर. म्हणजे या ठिकाणी येणारा मॅट्रिक्स आपल्याला 2x2 चा मिळणार आहे, जे की अपेक्षित आहे. ज्यावेळेस a² इक्वल टू a दाखवायचंय त्यावेळेस फर्स्ट हा मॅट्रिक्स इक्वल येण्यासाठी दोघांची ऑर्डर सेम असणं मस्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस हे लेक्चर पाहणार आहे त्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की 2 मॅट्रिसेस आर इक्वल इफ द साइज अँड ऑल्सो करस्पॉन्डिंग एंट्रीज ऑफ मॅट्रिसेस आर इक्वल. दोन मॅट्रिसेस इक्वल असण्यासाठी पहिली गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्यांची ऑर्डर, त्यांची साईज इक्वल असणं, आणि त्यानंतर त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणजे ith row जेतील कॉलमचे जे प्रत्येक एलिमेंट्स आहेत तर ते इक्वल असणं मस्ट आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून पाहूया. ज्यावेळेस मला या ठिकाणी ith row जेथ कॉलमची एंट्री पाहिजे त्यावेळेस पहिला जो मॅट्रिक्स असणार आहे प्री फॅक्टर पोस्ट फॅक्टर, तर त्याच्या पहिल्याच्या रोजने दुसऱ्याच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज ऑफ कॉलमला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे या ठिकाणी मला a11 हा एलिमेंट पाहिजे म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, तर मी पहिल्या रोने पहिल्या कॉलमच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला मल्टिप्लाय करणार. या ठिकाणी 1 × 1 पहिली एंट्री पहिल्या रो मधील पहिल्या कॉलम मधील पहिली एंट्री 1 × 1 1 प्लस 0 × 0 आपण त्या ठिकाणी सम घेतोय तर या पद्धतीने. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम a12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री, तर ती आपल्याला कशी मिळणार आहे, तर ज्यावेळेस आपण
ह्याच्या फर्स्ट रोने सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करू. 1 इंटू 0 प्लस 0 इंटू 1. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 इंटू 1 प्लस 1 इंटू 0. त्यानंतर 0 1 1 0 1 यांची मल्टिप्लिकेशन असणार आहे. सेकंड रो सेकंड कॉलम एंट्री 8 टू 2. सेकंड रोने सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. तर 0 इंटू 0 प्लस 1 इंटू 1. तर या पद्धतीने मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. आणि ह्या ठिकाणी आपण जर कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला या ठिकाणी 1 इंटू 1 1 प्लस 0 इंटू 0 त्या ठिकाणी 0 1 प्लस 0 1 1 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 1 0 0 प्लस 0 0 इंटू येणार आहे. 0 into 1 0 plus 1 into 0 which is 0 0 plus 0 0 0 into 0 0 plus 1 into 1 1. सो या पद्धतीने मिळणार आहे. आणि हाच मॅट्रिक्स आपण ए मॅट्रिक्स घेतला होता तर या ठिकाणी ए स्क्वेअर इज इक्वल टू ए हा मिळाला. तर या केसमध्ये आपण ह्या 1 0 0 1 ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्सला आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स आहे असं म्हणू शकतो. तर याच पद्धतीने आपण 0 मॅट्रिक्स घेतला असता तरी 0 मॅट्रिक्सचा स्क्वेअर देखील म्हणजे बी इज इक्वल टू जर आपण 0 मॅट्रिक्स घेतला असता तर 0 मॅट्रिक्सचा स्क्वेअर हा देखील आपल्याला 0 मॅट्रिक्सच मिळाला असता. तो बी स्क्वेअर इक्वल टू बी. सो दिस मॅट्रिक्स इज ऑल्सो आयडेम्पोटेंट. अशाच पद्धतीने आपल्याला काही अजून मॅट्रिक्स जे आहेत ते आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स पाहायला मिळू शकतात. तर हा झाला फर्स्ट टाईप, स्पेशल टाईप, की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय की मॅट्रिक्स आणि त्याचं स्वतः बरोबर केलेलं मल्टिप्लिकेशन म्हणजे स्क्वेअर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू मॅट्रिक्स इटसेल्फ, देन दॅट मॅट्रिक्स इज सेड टू बी आयडेम्पोटेंट. अशा मॅट्रिक्सला आयडेम्पोटेंट म्हणायचे ज्याचा स्क्वेअर, ज्याचा वर्ग, ज्याचं स्वतः बरोबर केलेलं मल्टिप्लिकेशन हे स्वतःशी इक्वल आहे, तो आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल देखील घेतलेलं आहे. आता नेक्स्ट जे आहे तो असंच टाईप आहे की स्क्वेअरिंग रिलेटेडच आहे. तर तो कशा पद्धतीने आहे तर या ठिकाणी ए स्क्वेअर इक्वल टू ए असेल तर आयडेम्पोटेंट. नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स. आता इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, व्हॉट इज मीन बाय इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स? ज्यावेळी आपण मॅट्रिक्सचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स मिळतोय त्या केसमध्ये आपण म्हणणार आहे तो मॅट्रिक्स इन्व्होल्युटरी आहे. स्क्वेअर मॅट्रिसेसचे हे टाइप्स आहेत. सगळे मॅट्रिसेस स्क्वेअर असणं मस्ट आहे. त्यांचा स्क्वेअर घेण्यासाठी एखाद्या मॅट्रिक्सचा स्क्वेअर घेण्यासाठी म्हणजे मॅट्रिसेस बरोबर मल्टिप्लिकेशन करत असताना त्या ठिकाणी त्यांचे नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल असणं मस्ट आहे. म्हणजे तो मॅट्रिक्स स्क्वेअर असणं मस्ट आहे. म्हणजे हा देखील स्पेशल टाईप आहे, तो स्क्वेअर मॅट्रिसेसचा आहे. आता हे कंडिशन होल्ड होणार आहे मॅट्रिसेसला आपण त्या ठिकाणी इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स मध्ये. आता आपण घेतला होता ए इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 आणि ह्या मॅट्रिसेस साठी पाहिलं तर त्याचा स्क्वेअर केल्यानंतर सुद्धा आपल्याला हाच मॅट्रिक्स मिळाला होता. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिसेसचा स्क्वेअर आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. त्यामुळे या ठिकाणी आपण विदाउट काही एक्झाम्पल नाही घेता डायरेक्टली म्हणू शकतो की ए हा जर आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स असेल तर त्या ठिकाणी हा ए मॅट्रिक्स या ठिकाणी इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स देखील होतोय. ठीक आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आहे तो इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स असतो कारण आयडेंटिटीचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्सच मिळतं. कारण आयडेंटिटी मॅट्रिक्सची डेफिनेशनच काय आहे की ज्यावेळेस आयडेंटिटी मॅट्रिक्स कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतोय, जनरली कोणत्याही मॅट्रिक्सला जिथं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे तर तो इटसेल्फ मॅट्रिक्स देतो. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स एची जागा आपण आयनं जर रिप्लेस केली तर त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने मिळेल. आणि आय इंटू आय म्हणजेच आय स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आय म्हणजे आपण काय घेतोय तर ए, म्हणून ए स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स असं होऊ शकतं आणि होतं ते. दॅट्स वाय दिस इज इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स. तर सिम्पली आपल्याला कोणताही मॅट्रिक्स घेतला ज्याचा स्क्वेअर, ज्याचं स्वतः बरोबर मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतं तर त्या मॅट्रिक्सला आपण इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स म्हणणार. तर अशा पद्धतीने सिम्पली लक्षात घ्यायचं की काय डिफाईन केलेलं आहे, कशा पद्धतीने डिफाईन केलं आहे त्याच्यावरून ते त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतं. नेक्स्ट आहे नील पोटेंट मॅट्रिक्स. व्हॉट इज मीन बाय नील पोटेंट मॅट्रिक्स? तर ज्यावेळी आपण एखाद्या मॅट्रिसेसचं नंबर ऑफ टाइम्स मल्टिप्लिकेशन केल्यानंतर कितीही टाइम्स पॉझिटिव्ह टाइम्स मल्टिप्लिकेशन केलं, एचं ए बरोबर केलं, पूर्ण त्या ए स्क्वेअरचं परत ए क्यूब केला, ए रेस्ट 4 केला, ए रेस्ट 5 केला, त्याचं स्वतःवर मल्टिप्लिकेशन घेतलं आणि त्या प्रोसेसमध्ये आपल्याला एका ठिकाणी असं मिळालं की तो मॅट्रिक्स इक्वल टू 0 मॅट्रिक्स आहे फॉर सम के, तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचंय नील पोटेंट मॅट्रिक्स. मग या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊयात ज्यात आपल्याला लक्षात येईल की
स्क्वेअर केला किंवा क्यूब केल्यानंतर 0 मॅट्रिक्स येतोय, तर त्या केसमध्ये तो मॅट्रिक्स निलपोटेंट असणार. आता मग जस्ट एक एक्झाम्पल सिंपल घेऊयात की 0 1 0 0 आपण ए मॅट्रिक्स घेतला. आता ह्या मॅट्रिक्सचं स्वतः बरोबर मल्टिप्लिकेशन केलं, स्क्वेअर घेतला याचा, तर स्क्वेअर घेतला म्हणल्यानंतर त्याचं स्वतः बरोबर मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीने घेतलं. ठीक आहे. तर आता पहा की मिळणारा मॅट्रिक्स काय. तर आपल्याला पहिली एंट्री A11 पहिला रो पहिल्या कॉलमच्या करस्पॉन्डिंग एंट्रीचं मल्टिप्लिकेशन करून सम घ्यायचंय. 0 इंटू 0 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 इंटू 0 प्लस 1 इंटू 0. तर पहिली एंट्री तर आपल्याला 0 मिळाली. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 इंटू 1 0 इंटू 1 प्लस 1 इंटू 0. तर ही देखील एंट्री आपल्याला 0 मिळते. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं सेकंड रोच्या एंट्रीज ज्या आहेत त्या 0 0 आहेत, त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज काही जरी असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन करून सम घेतल्यानंतर आपल्याला 0 मिळाला. 0 इंटू 0 प्लस 0 इंटू 0 विच इज 0. त्यानंतर 0 इंटू 1 0 प्लस 0 इंटू 0 0. सो ए स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळाला, 0 मॅट्रिक्स मिळाला. हा 0 मॅट्रिक्स आहे. तर ए स्क्वेअर इक्वल टू 0 कोणत्याही केससाठी, असं नाही की ए स्क्वेअर ए क्यूब इक्वल टू 0 आला, ए रेस टू 4 इक्वल टू 0 आला, तर कोणत्या ना कोणत्या केससाठी जर ए रेस टू के 0 येत असेल तर त्या केसमध्ये आपण त्या मॅट्रिक्स ए ला निलपोटेंट मॅट्रिक्स म्हणायचं आहे. या ठिकाणी हा जो मॅट्रिक्स घेतला आपण 0 1 0 0 तर हा निलपोटेंट मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. तो जस्ट अंडरस्टँड करण्यासाठी, डेफिनेशन अंडरस्टँड करण्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतोय. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स असू शकतात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. त्या ठिकाणी शो दॅट गो दॅट म्हणून एक्झाम्पल आलं तर आपण ए इज अ निलपोटेंट मॅट्रिक्स म्हणून आपल्याला शो करायचं असेल तर ए स्क्वेअर काढा, ए क्यूब काढा, ए रेस टू 4 काढा, ए रेस टू 5 काढा. कोणत्या ना कोणत्या पोझिशनला आपल्याला ए रेस टू के कोणत्या तरी केससाठी तो मॅट्रिक्स जो आहे तो 0 मॅट्रिक्स पाहायला मिळेल. तर हे काही स्पेशल टाइप्स आहेत. यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स हा एक इम्पॉर्टंट टाइप आहे. ह्याच्यामध्ये ए इनवर्स जो आहे मॅट्रिक्सचा इनवर्स आहे तो ए ट्रान्सपोज इक्वल असतो असं पाहायला मिळतं. आता ए इनवर्स आपल्याला अजून शिकायचं आहे, त्यामुळे आपण या लेक्चरमध्ये जस्ट त्या ठिकाणी असं म्हणणार आहे की मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज किंवा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स यांचं मल्टिप्लिकेशन जर आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्सची इक्वल मिळालं तर त्या मॅट्रिक्सला आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असं म्हणणार आहे. की ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स आणि त्याच्या ट्रान्सपोजचं मल्टिप्लिकेशन हे आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालं पाहिजे. मग जस्ट एक एक्झाम्पल घेऊयात आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण ज्यावेळेस ऑपरेशन ऑफ मॅट्रिसेस पाहणार आहे तर त्यानंतर ह्या प्रत्येक मॅट्रिसेसच्या आपल्याला प्रॉपर्टीज पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला ऑपरेशन्स लक्षात येतील त्यानंतर ज्यावेळेस आपण प्रत्येक मॅट्रिसेससाठी त्याच्या प्रॉपर्टीज पाहू त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना ह्याचा खूप बेनिफिट होणार आहे, त्या ठिकाणी हेल्प होणार आहे. तर या ठिकाणी ए मॅट्रिक्स मी घेतला कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. ठीक आहे. जनरली कोणताही घेऊ शकतो. ए इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतला असतो तर आयडेंटिटी मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज सुद्धा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. जनरली जर आपण ए इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतला असता तर त्याचा ट्रान्सपोज हा सुद्धा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला असता आणि आयडेंटिटी इंटू आयडेंटिटी आपण आता जस्ट पाहिले की आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. त्यामुळे ए ट्रान्सपोज आणि ए यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालं असतात. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स इज ऑल्सो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर आपण ते पण घेऊ शकलो असतो. आपण एक एक्झाम्पल जस्ट वेगळं असावं म्हणून हे घेतलेलं आहे की ए इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स देन दिस मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल हे दाखवायचं आपल्याला किंवा शो दॅट दिस मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल. देन वी हॅव टू शो दॅट ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स की मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज यांचं मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला पाहिजे. आता ह्याचा ए जर हा आहे तर ए ट्रान्सपोज काय येणार आहे तर त्याच्या रोज ऍज अ कॉलम म्हणून लिहायच्यात आणि कॉलम्स ऍज अ रो म्हणून लिहायच्यात. म्हणजे या ठिकाणी कॉस थिटा साइन थिटा ही पहिली रो आहे ती आपण ऍज अ कॉलम म्हणून लिहिणार आहे फर्स्ट आणि सेकंड रो जी आहे ती ऍज अ सेकंड कॉलम म्हणून लिहिणार आहे अशा पद्धतीने. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ए इंटू ए ट्रान्सपोज करा किंवा ए ट्रान्सपोज इंटू ए करा तर ते आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतं.
हे दाखवायचं. जस्ट आपण जर शो केलं की ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल म्हणजेच कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा इंटू ए ट्रान्सपोज म्हणजेच त्या ठिकाणी कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता हे मल्टिप्लिकेशन जर पाहिलं, हे मल्टिप्लिकेशन केलं तर हे आपल्याला मिळणं अपेक्षित आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग मिळतंय का तर पाहूया की पहिली एंट्री आपली जी आहे ती काय मिळणार आहे आपल्याला. तर या ठिकाणी A11 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमच्या करस्पॉन्डिंग एंट्रीचं मल्टिप्लिकेशन करून सम घेणार आहे. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे फॉर एनी अँगल थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. देअरफॉर दिस इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी हे 1 मिळालं. त्यानंतर A12 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम यांचं मल्टिप्लिकेशन हे जर पाहिलं तर या ठिकाणी काय मिळणार आहे फर्स्ट रोच्या करस्पॉन्डिंग एंट्री सेकंड कॉलमच्याला मल्टिप्लाय करतात. कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा कॉस थिटा आणि प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा कॉस थिटा. म्हणजे या ठिकाणी साइन थिटा कॉस थिटा यांचं मल्टिप्लिकेशन आणि या ठिकाणी मायनस साइन थिटा कॉस थिटा, त्यामुळे हे होणार आहे 0. तर या ठिकाणी आपल्याला एंट्री मिळते 0. देन अशाच पद्धतीने A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम एंट्री सेकंड रोने फर्स्ट कॉलमच्या करस्पॉन्डिंग एंट्रीला मल्टिप्लाय करायचं. तर मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा इंटू साइन थिटा कॉस थिटा साइन थिटा म्हणजे साइन थिटा कॉस थिटाचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी मायनस साइन थिटा कॉस थिटा दोघांची ऍडिशन केली तर ती येणार आहे 0. त्यानंतर मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा सेकंड रो सेकंड कॉलम एंट्री सेकंड रोच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज सेकंड कॉलमच्या करस्पॉन्डिंग एंट्रीचं मल्टिप्लिकेशन करून सम घ्यायचंय. तर मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. तर या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा पुन्हा आपल्याला 1 मिळेल आणि हा म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळेल. अशा पद्धतीने ए इंटू ए ट्रान्सपोज मॅट्रिक्स आणि त्याच्या ट्रान्सपोजचं मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालं, त्यामुळे ह्या मॅट्रिक्सला आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला आयडेम्पोटेंट, इनोलिटरी, निलपोटेंट, ऑर्थोगोनल हे टाईप जे आहेत त्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन सीईटी जेई मध्ये विचारले जातात. तर त्यासाठी हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हे रेग्युलर बोर्ड्समध्ये कदाचित कमी विचारलं जाऊ शकतं, परंतु सीईटी जेईच्या दृष्टिकोनातून हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तशाच 12th नंतर ज्यावेळेस इंजिनिअरिंगमध्ये आहे तर त्याच्या ठिकाणी देखील आपल्याला यावरती क्वेश्चन्स विचारले जातात, बॅचलर डिग्रीजमध्ये देखील. आय होप स्पेशल टाईप ऑफ मॅट्रिसेसमध्ये प्रॉपर्टीज डिपेंडंट जे टाइप्स आहेत ते समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.